नमस्कार. आपणास हवे असलेले इमेजेस मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करावे व कोणत्या ॲपच्या मदतीने डाउनलोड करावे ते आपण पाहूयात. प्रथमतः प्ले स्टोअरवर इमेज सर्च टाईप करून घ्या व इमेज सर्च हे ॲप डाउनलोड करा. मी डाउनलोड केले असल्यामुळे ओपन हे ऑप्शन येत आहे. यानंतर इमेज सर्च हे ॲप ओपन करा. यामध्ये सर्च बार या ठिकाणी जी इमेज आपणास हवी आहे त्या इमेजचे नाव टाईप करा. जसे की बर्थडे विशसाठी बर्थडे केक इमेजेस सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हजारो इमेजेस उपलब्ध होतील. या इमेजेसमधून जी इमेज आपणास डाउनलोड करायची आहे त्या इमेजवर टच करा. ती इमेज डाउनलोडसाठी उपलब्ध होईल. जसे की डबल केकचे इमेज हवी असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड हे ऑप्शन दिसून येते. त्यावर क्लिक करा. ही इमेज डाउनलोड झालेली असेल. जर आपणास ती शेअर करायची असेल तर बाजूच्या ऑप्शनवरही क्लिक करून ती इमेज शेअर करू शकता. जी इमेज सर्च केली आहे त्या इमेजचे रिलेटेड अनेक इमेजेस आपल्यासाठी उपलब्ध होतील. यानंतर आपणास डिजिटल क्लासरूम ही इमेज हवी असेल तर डिजिटल क्लासरूम टाईप करा व सर्च करा. आपणासमोर डिजिटल क्लासरूम इमेजेस असंख्य अशा उपलब्ध होतील. यामधील जी इमेज आपणास डाउनलोड करायची आहे त्या इमेजवर टच करा. यानंतर डाउनलोड टॅबवर टच करा. हे इमेज डाउनलोड होईल. डाउनलोड झालेले इमेजेस पाहण्यासाठी वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यातील आडव्या 3 लाईनवर टच करा. डाउनलोड इमेजेस हे फोल्डर दिसून येईल. त्यावर टच केल्यानंतर आपण डाउनलोड केलेले इमेज इथे स्टोअर झालेले दिसतील. यानंतर आपण जे काही सर्च केले आहे त्याची हिस्ट्रीसुद्धा आपणास पाहता येईल. आपल्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड झालेले इमेजेस पाहण्यासाठी माय फाईल या ॲपमध्ये फोटोज या फोल्डरमध्ये सेव्ह झालेल्या दिसून येतील. तर अशा प्रकारे इमेज सर्च या ॲपचा उपयोग करून आपणास हव्या असलेल्या इमेजेस डाउनलोड करता येतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.